एक मिनिट थांब. श्रद्धा, तुझं झालंय का बेटा करून स्क्रीन शेअर? श्रद्धा, माईक ऑन कर. नाही झालंय? नो मॅम. ओके, मग स्क्रीन शेअर कर बेटा. ओके. गुगल डॉक्स कोणी ओपन नाही केलंय त्यांनी हँड रेज करा. सगळ्यांनी ओपन केलंय? येस मॅम. व्हेरी गुड. तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे हे गुगल डॉक्स काय प्रकरण आहे, काय असतं हे? कोणाला माहितीये? कोण सांगेल? हँड रेज करा बघू. हा, सांग प्रणव. मॅम याच्यामध्ये आपण लेटर किंवा फॉर्मॅट वगैरे तयार करू शकतो. काय करतो? मोठ्याने बोल बेटा. मॅम लेटर किंवा फॉर्मॅट वगैरे तयार करू शकतो. ओके. निशांत, तुझं काय म्हणणं आहे? मॅम यामध्ये आपण आपले जे इम्पॉर्टंट नोट्स असतात, डॉक्युमेंट्स असतात ते ठेवू शकतो. आणि जर आपल्याला टेम्पलेट्स वगैरे बनवायचे असतील, लेटर लिहायचं असेल किंवा रिपोर्ट बनवायची असेल, न्यूज रायटिंग असेल, ते आपण यामधून लिहू शकतो. ओके. आणि सानिया, तुझं काय म्हणणं आहे बेटा? यात मॅम आपण महत्वाचे फाईल्स पण ठेवू शकतो. ओके. सो बेसिकली मुलांना गुगल डॉक्स काय आहे? डॉक्स हा शब्द डॉक्युमेंट्स या शब्दाचा शॉर्ट फॉर्म. ठीक आहे. डॉक्युमेंटला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण डॉक म्हणू शकतो. डॉक्युमेंट हे सिंग्युलर झालं, एकवचनी. बहुवचनी आपण म्हणतो डॉक्युमेंट्स. ठीक आहे. आणि त्याचं शॉर्ट फॉर्म त्यांनी केले, डॉक्युमेंट्सचं शॉर्ट फॉर्म डॉक्स. मॅम हा बोल बेटा. मी आता ना ग्रुपमध्ये एक फोटो सेंड केलाय. माझं म्हणजे गुगल डॉक्स ऍप ओपन केल्यानंतर तसं येतंय. अच्छा, एक मिनिट. ठीक आहे. ओके, मी बघते हा बेटा, एक मिनिट. हा, आता सगळ्यांनी गुगल डॉक्स ओपन केल्यावर असंच दिसतंय का जसं इथे श्रद्धानी दाखवलंय तसं? एक्सेप्ट श्रावणी, जिने आता मला फोटो येस मॅम. हो मॅम. येस. नो मॅम. ज्यांना श्रावणी सारखं दिसतंय, जे श्रावणीने फोटो सॉरी मुलांना, चुकून ना काय झालं माहिती नाही, मीटिंग ना एंड झालेली. हा, तर ज्या मुलांना श्रावणीला जसं दिसतंय तसं जर कोणाला दिसत असेल तर तुम्हाला काय करायचंय, तिथे खाली जी प्लसची साईन आहे त्याला क्लिक करायचंय. ठीक आहे. प्लसच्या साईनला क्लिक केल्यावर तिथे न्यू डॉक्युमेंटचा एक ऑप्शन येईल. श्रद्धा, एकदा तू पण क्लिक करून दाखव बेटा, ते प्लसच्या साईनला क्लिक कर. हा, हे बघा, न्यू डॉक्युमेंटचा ऑप्शन येईल. श्रावणी, तुला हे घ्यायचंय. ठीक आहे बेटा. हा, तर बेसिकली ना कोणतेही डॉक्युमेंट जे आहे ना, डॉक्युमेंट म्हणजे काय असतं, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो कागदपत्र. ठीक आहे. डॉक्युमेंटचा अर्थ काय? कागदपत्र. हा, येस मॅम. कागदावरती आपण काय करतो, बरंच काय काय करता येतं आपल्याला. कागदावरती पत्र लिहिता येतं, आपण कागदावरती माहिती लिहू शकतो, एखाद्या निबंध लिहू शकतो, किंवा आपण नोट्स लिहू शकतो महत्वाच्या. नोट्स लिहू शकतो. बरोबर. अजून आपण इंटरव्ह्यूला जे लोक जातात, मोठं झाल्यावर तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाल ना, तर आपल्याला आपला एक रिझ्यूम बनवायला लागतो. रिझ्यूम म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला आपली सगळी माहिती लिहायची असते, की आपण कुठे कितपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे आणि कोणत्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलंय, मग आपल्याला किती टक्के पडले आणि आपण कोणते कोणते प्रोजेक्ट केलेले आहेत. हा, हे सगळं त्याला रिझ्यूम म्हणतात. तर रिझ्यूम पण आपण बनवू शकतो एखाद्या कागदपत्रावर. ठीक आहे. मॅम, ह्याच्यावर लिहायचं कसं? काय बेटा? म्हणजे ह्याच्यावर फाईल्स कशा बनवायच्या? ह्याच्यावर काय बनवायचं? ह्याच्यावर ना फाईल्स कशा बनवायच्या?
हा मी सांगते ना बेटा, आपण करणार आहोत ना सगळं. ओके ओके हा ओपन कर बेटा. श्रद्धा, सगळ्यांनी एक डॉक्युमेंट ओपन करा, न्यू डॉक्युमेंट सगळ्यांनी ओपन करा. ओके, आणि ह्याला मॅक्सिमाइज कर, मोठी विंडो कर, ह्याला फुल स्क्रीन कर. हा ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण खूप काही करू शकतो. हे असं समजा की आपल्याकडे जो कागद असतो ना, आपण हार्ड कॉपी जी कागद असते किंवा पुस्तकाची वहीची जी पानं असतात, हे तसंच आहे, फक्त हे डिजिटल कागद आहे आता हा. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला वरती बघा तर सगळं. आम्हाला दिसतच नाहीये काहीच तिथे. काय बेटा? टीचर आम्हाला दिसतच नाही तिथे काही. कुठे काय दिसत नाहीये तुला? गुगल डॉक्स मध्ये. तुला श्रद्धाला जसं दाखवतंय तसं दाखवतंय का तुला? नाही टीचर, तसं नाही दाखवते. फोटो पाठव मला, काय येतं तुला. मॅम मला अशी स्क्रीन दाखवते. हा? जी श्रद्धाच्या ह्याच्यावरची स्क्रीन दिसते ना, सेम तशीच मी पण स्क्रीन ओपन केली आहे. हा बरोबर. सगळ्यांनी ह्या अशी स्क्रीन ओपन करा, एक न्यू डॉक्युमेंट. ही एक न्यू डॉक्युमेंट आहे, सगळ्यांनी ओपन करा. केली सगळ्यांनी ओपन? मॅम येस मॅम. हा. येस मॅम केली. दर्शन बेटा, मी मगाशी सांगितलं, जर तुला श्रावणीला पण हेच येत होतं मगाशी, मग त्या खाली जे प्लस, एक मिनिट, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं. हा तेच सांगते बेटा. दर्शन, खाली प्लसच्या साईनला क्लिक कर बेटा, आणि तिथे न्यू डॉक्युमेंटचं ऑप्शन येईल, त्याला ओपन कर. ठीक आहे. आता टीचर सगळे, हा झालं दर्शन? मॅम झालं. हा, आता मला सांगा, सगळे जण ह्या पेजवर आहेत, कोण मागे राहिलंय? येस मॅम. नो मॅम. नाही ना, सगळे आलेत ह्या पेजवर. ओके, व्हेरी गुड. तर आता इथे की नाही, आपण मुलांनो वेगवेगळे ऑप्शन्स एक्सप्लोर करूयात. ठीक आहे. त्यासाठी आधी आपण काय करूयात माहितीये का, इथे ना तुम्ही एक पॅराग्राफ टाईप करा. तुम्ही काहीतरी एक माहिती लिहा, किंवा एक सेकंड, काहीतरी होतंय माझ्या लॅपटॉपला. हा सॉरी मुलांनो, मी रिजॉईन झाले. काहीतरी प्रॉब्लेम होत होता मगाशी, मला वाटतं माझा माऊसचं बटन क्लिक होत होतं. हा ठीक आहे. एक काम करा सगळ्यांनी, स्वतःबद्दल किंवा आपल्या आवडत्या एखाद्या सब्जेक्ट बद्दल 4 सेंटेन्सेस सगळ्यांनी टाईप करा. चला, किंवा कुठून तरी कॉपी पेस्ट केलं तरी पण चालेल, पण टाईप केलं ना तर बेटर राहील. तुमची ना थोडी टायपिंगची प्रॅक्टिस पण होईल त्या बहाण्याने. ठीक आहे. मला हळूहळू तुमची टायपिंग स्पीड पण इन्क्रीज करायची आहे. चला, टाईप करा. स्वतःबद्दल लिहा. माय नेम इज, फॉर एक्झाम्पल, माय नेम इज श्रद्धा. आय एम इन क्लास 8. माय स्कूल्स नेम इज, जे काय स्कूलचं नाव आहे ते, आणि गावाचं नाव लिहा. आय स्टे इन, कोणतं जे काही गावाचं नाव असेल. जसं की आता ज्ञानेश्वर जो आहे तो कौडगावला राहतो ना, मग ज्ञानेश्वर लिहेल आय लिव्ह इन कौडगाव विलेज. अशी वाक्य लिहा. स्पेलिंग वगैरे चुकले तरी चालतील, बिंदास लिहा. अरे कुडते कशाला, बरोबर लिहिलेलं बेटा श्रद्धा. काही लिहा, काही, कोणी ते जज नाही करत आहे तुम्हाला, बरोबर लिहिलंय की चूक लिहिलंय असं काही जज नाही करत आहे. काही लिहा, काही म्हणजे काहीतरी मिनिंगफुल लिहा, पण स्पेलिंग वगैरे एखादं चुकलं बिकलं तरी चालेल. ठीक आहे. श्रद्धा, येस मॅम. तू टाईप केलेलं खोडलंस का बेटा? बरोबर लिहिलेलंस तू. मॅम मला तुमचा आवाज नीट ऐकू येत नव्हता ना. अच्छा, लिही तू बरोबर लिहित होतीस बेटा. ओके मॅम. हा.
मी लिहिलं. काय हा. करू? ओके, थांबा थांबा, बाकीच्यांचं पण लिहून होऊ द्या सगळ्यांनी. सगळ्यांचं लिहून झालं का मला सांगा बरं का, आणि मला सगळ्यांनी ग्रुपमध्ये स्क्रीनशॉट पाठवा मला, कारण की मी स्क्रीनशॉट तर बघू नाही शकणार सगळ्यांचे. मला सगळ्यांनी स्क्रीनशॉट. हा लावण्य बोल बेटा. काही नाही मॅम, झालं म्हणून हँड रेस केला होता. अच्छा, ज्यांचं ज्यांचं झालंय ना, मला लगेच ग्रुपमध्ये स्क्रीनशॉट टाका, म्हणजे मला बघता येईल की तुम्ही काय काय लिहिलंय, मला पण बघायचंय. चला चला, 24 जण जॉईन आहेत, मला 24 स्क्रीनशॉट, 24 नको, एक श्रद्धाचं सोडल्यास 23 स्क्रीनशॉट मला ग्रुपमध्ये बघायचे. मॅम माझं सेंड केलाय. पण नाही मोबाईल वर हे डाउनलोड केलं. हा, कॉपी पेस्ट केला असेल तरी चालेल, टाईप केलं असेल तरी चालेल. हा बोल बेटा बोल. गुगल डॉक्स ना मोबाईल वर नाही डाउनलोड केलं कारण डाटा खूप कमी आहे. डाटा कमी आहे, अच्छा. बरं ठीक आहे बेटा, मग आता काय करू शकतो, हे अजून पण कनेक्ट होत नाहीये का वायफाय हॉटस्पॉट? खूप वेळेस ट्राय केला आणि फॉरगेट पण करून बघितलं. मग कोण तुझ्या आईच्या मोबाईलचं सिम कार्ड कोणतं आहे? माहित नाही मॅम. मला वाटतं ते दोन ना वेगळ्या कंपनीचे सिम आहेत की काय काय माहिती, त्याच्यामुळे मग नेटवर्कचा इश्यू उद्भवतोय. तर मग जिओ हा, आहे, जिओचा आहे. जिओचा आहे. आणि मग आता तू ज्या मोबाईलवरनं ट्राय करतेस तो कोणता सिम कार्ड आहे? तो पण जिओचाच आहे. अरे, असं कसं शक्य आहे? मी एक आता काम, स्क्रीनशॉट सेंड केलाय ग्रुपमध्ये. हो रे बेटा, बघते बघते थांब. स्नेहल, उद्या जर तुला टाइम मिळाला तर श्रावणीचं बघ हॉटस्पॉट जोडून होतंय का. श्रावणी नाही, काय नाव आहे, साक्षी. ठीक आहे. यस मॅम. हा, साक्षीने मला स्क्रीनशॉट हे व्हिडिओ पाठवले का? साक्षी, साक्षी बेटा, तुम्हाला व्हिडिओ नाही पाठवलीस? मॅम हा, तुझा आवाज नाही आला बेटा नीट. बेटा एक काम कर, चॅटबॉक्स मध्ये लिह, तुझा आवाज असा दबल्यासारखा येतोय एकदम. कोणी कोणी पाठवलंय बघू दे. श्रावणी, 1 2 3 4 5, 5 जणांनी स्क्रीनशॉट पाठवलेत. बाकीच्यांचे कुठे आहेत? आदित्य, प्रणव, आदिती, निशांत, तुमचे स्क्रीनशॉट्स नाही आहेत ग्रुपमध्ये. सॉरी टीचर, मोबाईलवर जॉईन होते, हॉटस्पॉटच कनेक्ट होत नव्हतं. आता झालं, मी करते. अच्छा, कोण कोण राहिलेत? चला फटाफट, लवकर लवकर. साक्षी, आता चार्जिंग होतीये बेटा. अच्छा, ओके. आता किती % झाली आहे बेटा चार्जिंग लॅपटॉप मध्ये? 10%. फास्ट म्हणजे नॉर्मली जेवढी चार्जिंग होते तशी होते आता? यस मॅम. अच्छा. अरे, 3 जण लेफ्ट झाले क्लासमधून, काय चालू आहे हे? वेदिका आणि विवेक बेटा, तुम्ही पण पाठवा स्क्रीनशॉट. चला. तर मी पाठवलं आहे. हो बेटा, मी बघितलं. टीचर बरोबर लिहिलेलं आहे का? अरे, मी बरोबर आहे की चूक आहे ते सध्या बघतच नाहीये मी. तुम्ही काहीतरी लिहून सध्या पाठवा. राधिका बेटा, तुझा पण पाठव स्क्रीनशॉट. निकिता, नविष्ठा, नविष्ठाने पण पाठवले ना बेटे. कोमल, बौद्धवी, अनुष्का, आदित्य, आदिती, चला लवकर लवकर. निशांतचा आलेला आहे. ओके, व्हेरी गुड. अनुष्काचा पण आलेला आहे. किती झाले? 1 2 3 4 5 6
7च स्क्रीनशॉट आलेत. हा बोल बेटा. आजचा क्लास 9:30 वाजेपर्यंत आहे का मॅम? असं फिक्स नाहीये बेटा. मला थोडेसे तरी तुम्हाला गुगल डॉक्युमेंट शिकवायचे तर मी 9:15 पर्यंत तरी घ्यायचा विचार करते. चालेल ना तुम्हाला सगळ्यांना? येस मॅम, की चालेल. भूक लागली तुम्हाला? मॅम मॅम हो बोल बेटा. ते खाली कसं घ्यायचं कोणत्या बटन ना मॅम? खाली यायला एंटर बटन दाबायचं बेटा. एंटर बटन किंवा ते एंटरच आहे ना तुमच्या इथे. एंटर की वरती लिहिलंय का एंटर म्हणून, की ऍरो असेल असं? एंटर की माहितीये ना बेटा तुला? मॅम एंटर बटन, मॅम एंटर लिहिलेलं आहे. हो मॅम. एंटर बटन. मॅम आदित्य बेटा तू अगदीच एकच वाक्य लिहिलेस रे. ठीक आहे. प्रणवनी चांगलंच मोठं भलं मोठं पॅरेग्राफ लिहिलेलं आहे. अकरा जणांचे स्क्रीनशॉट आलेले आहेत. मला सगळ्यांचे येत नाही तो, पण मी पुढचं नाही शिकवणार आहे. 11 आणि 12 हे श्रद्धाचं जे दिसतंय मला, म्हणजे 12 जण. क्लासमध्ये आहेत किती जण? 23 जण. मग त्याच्यातली एक तर मीच आहे, म्हणजे 22च विद्यार्थी आहेत. कोमल बेटा तू आहेस ना क्लासमध्ये? कोमल येस टीचर. हा बेटा तू करतेस ना टाईप? हो टीचर. हा चल लवकर लवकर लिही काहीतरी आणि स्क्रीनशॉट पाठव. चल जास्त विचार नका करू मुलांना. हा किंवा काहीतरी तुम्ही कॉपी पेस्ट करून जरी केलं तरी पण चालेल सध्या. किंवा ज्यांना ना टाईप करण्यामध्ये काही प्रॉब्लेम किंवा सुचत नाहीये की काय लिहू, तर मी तुम्हाला एक सॅम्पल पॅराग्राफ पाठवते, तुम्ही ते कॉपी पेस्ट करा. ठीक आहे. थांबा. मॅम मी ते कॉपी पेस्ट कसं करायचं? काय बेटा? व्हॉट्सअप मधून कॉपी करा आणि तिकडे वर्ड डॉक मध्ये पेस्ट करा. व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पाठवते मी तुम्हाला. ठीक आहे ना? हो मॅम. हम्म. मी तुम्हाला एक पॅराग्राफ पाठवलाय बघा मुलांना ग्रुपमध्ये, तो तुम्ही कॉपी पेस्ट केलात तरी चालेल. ठीक आहे. आणि सगळ्यांनी मला कॉपी पेस्ट स्क्रीनशॉट पाठवा ज्यांचं बाकी आहे. ज्यांनी ऑलरेडी स्क्रीनशॉट पाठवलेत त्यांनी काही करू नका. ज्यांनी नाही पाठवले, ज्यांना टायपिंग, ज्यांना सुचत नाहीये की बाबा काय लिहू मी, तळ्यात मळ्यात चालू आहे, त्यांच्यासाठी पाठवलंय मी हे. ठीक आहे. चला आता मला लवकर लवकर सगळे 22 स्क्रीनशॉट बघायचे ग्रुपमध्ये.
मॅम कॉपी पेस्ट कशी करायची? तिथे व्हॉट्सअप मध्ये बघ ना बेटा, त्याला राईट क्लिक करून तुला कॉपीचं ऑप्शन येईल, किंवा एक काम कर श्रद्धा बेटा, व्हॉट्सअप ओपन कर. दाखवते मी, बघा ज्ञानेश्वर स्क्रीनवर बघ आता. हो मॅम. ज्यांना माहित नाही कसं कॉपी पेस्ट करायचं त्यांनी बघा. हा ओपन कर बेटा. हा हे बघा, हा पॅरेग्राफ आहे व्हॉट्सअप मध्ये मी पाठवलेला. ठीक आहे, ह्याला राईट क्लिक कर बेटा. राईट क्लिक माहिती आहे ना कसं करायचं? इथे कॉपीचं ऑप्शन नाही येते. हा वरती आहे बघ, वरती बघ, डिलीटच्या बाजूला, डिलीटचं जे डस्टबिनचं आयकॉन आहे बघा, एक आहे स्टारच्या बाजूला डस्टबिन, त्याच्या बाजूला कॉपी. येस, कॉपीला क्लिक कर. समजलं ज्ञानेश्वर कॉपी कसं केलं? हो मॅम. हा, आता जा डॉक्युमेंट्स मध्ये जा, डॉक्स मध्ये जा. हा, इथे राईट क्लिक करायचं बेटा. राईट क्लिक आणि लेफ्ट क्लिक मी शिकवलं होतं तुम्हाला, आठवत आहे ना? तुमचा जो हा टच पॅड आहे मी ना, क्लासमध्ये नव्हते ना आधी. हा राईट क्लिक कर बेटा श्रद्धा. मॅम जर स्क्रीनला डबल जो प्रेस टच करून पॅड आहे, ठेवलं तर तिथं टच पेस्ट पॅडला म्हणून येते, खाली ते पण हातावर येते. ना, तर ते बटन सारखं प्रेस होतं, एक डाव्या साईडला आणि एक. मॅम मी आधी क्लासमध्ये नव्हते त्यामुळे मला नाही माहित. मॅम आपला कर्सर असतो ना, तिथे दोन साइडला असं बटन असल्यासारखं असतं, ते क्लिक होतं. व्ही अक्षर जे आहे, येस मॅम. कर बेटा. बटन एकत्र दाबायचे. CTRL मॅम जर म्हणजे कंट्रोल प्रेस शॉर्ट करून फॉर्म. ठेवलं तर तिथं पण येते पेस्ट म्हणून. दोन्ही दाबून धरायचं. बेटा येस मॅम. प्रणव, तू ट्राय केलंस बेटा? होतंय? येस मॅम, झालेलं. होतंय ना? हा श्रद्धा, झालं तुला मॅम, काय येस मॅम. होतंय बेटा? श्रद्धा, तिथे कंट्रोलचं एक बटन आहे बघ, कीबोर्ड मध्ये एक बटन आहे, त्याचं नाव आहे CTRL असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती. येस मॅम. ते दाबायचं. हा, ते आणि व्ही अक्षर जे इंग्लिशचं, ते दोन्ही बटन तुला एकत्र दाबायचे आहे. मॅम. आणि कोणते बटन? कंट्रोल, मॅम. चॅट मध्ये बघा प्रणवने लिहिलेलं आहे, Ctrl+V. मॅम. व्हेरी गुड, व्हेरी गुड आलं श्रद्धा. हा आलं. हा, बोल ज्ञानेश्वर. ते आहे ना, सर न देत आम्हाला शाळेत, त्याचे 25 आहेत मॅम माझ्याकडे. फोटो पाठवू का ग्रुप मध्ये? काय काय होतं बेटा? सॉरी, परत बोल. ते हे दोन्ही एक सोबत दाबल्यावर हे होते ना, ते कॉपी पेस्ट, त्याचे माझ्याकडे दोन्ही 25 सोबत आहेत. दाबल्यावर पेस्ट होत नाहीये. कॉफी. ज्ञानेश्वर बेटा, तुझा आवाज म्हणजे मध्ये मध्ये नाही, एक एक अक्षर ऐकू येतंय रे. चॅट मध्ये सांग मला तू काय म्हणतोयस.
ठीक आहे, किती जणांचे स्क्रीनशॉट आलेत बघू देत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 स्क्रीनशॉटच आलेत अजूनपर्यंत. 15 झाले आता. व्हेरी गुड. ज्ञानेश्वर, कॉपी पेस्ट नसेल होत आता तर तू टाईप कर काहीतरी 4-5 वाक्य. माय नेम इज ज्ञानेश्वर, आय स्टडी इन क्लास 8. असं काहीतरी 2-3 वाक्य लिही. मॅम मी स्क्रीनशॉट पाठवला आहे. हा, अजून आलं नाही बेटा. अच्छा, पाठवलेस. हा ज्ञानेश्वर, बरोबर केलंस बेटा. हो, झालंय पेस्ट, बरोबर झालंय. ठीक आहे. टीचर, मी स्क्रीनशॉट काढलेला आहे पण तो टाकताना अडचण येते टीचर. काय होतं बेटा स्क्रीनशॉट टाकताना प्रॉब्लेम? जर शेअर केलं तर लॅपटॉपच्या ग्रुप मध्ये जर शेअर केलं ना टीचर तर तिथे सेटिंग आणि नॉट नाव असं येते टीचर. काय ते सेटिंग आणि मग Not now. सेटिंग्स. सेटिंग मध्ये जा. सेटिंग मध्ये ते अलाव नसेल केलेलं. सेटिंग मध्ये गेल्यावर काय येते सांग. फोटो पाठवू शकतेस मोबाईलनी. अदिती, अरे अदिती, तू बरोबर केलेलंस, टाईप केलेलंस, कशाला कॉपी पेस्ट केलं? ठीक आहे, चल आता 1 2 3 4 5 6 7 मॅम 8. मी माझ्या याच्यामध्ये लँग्वेज चेंज केलेली आहे. कशामध्ये बेटा? मॅम मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकलाय ना गुगल डॉक्सचा, त्याच्यामध्ये मी लँग्वेज चेंज केलेली आहे. लँग्वेज चेंज केलेली आहे. फॉन्ट म्हणायचंय का तुला? मॅम फॉन्ट साईज पण वाढवलेली आहे आणि फॉन्टची म्हणजे फॉन्टची जे अल्फाबेट असतात रायटिंगचे ते पण चेंज केले आहे. हा, तेच ते, म्हणजे त्याला फॉन्ट चेंज करणंच म्हणतात. बरोबर आहे. ओके मॅम. ओके. हे बाकीचे काय करता तुम्ही? पाठवा स्क्रीनशॉट मुलांना पटापट. बोल बौद्धवी, काय झालं बेटा? कोण कोण बाकी राहिले आता? आपले 9:15 तर इथेच वाजले मुलांना. आपण एक काम करू आता, हे उद्या कंटिन्यू करूया. ज्यांचं ज्यांचं बाकी राहिलंय सगळ्यांनी एक गुगल डॉक्स मध्ये कॉपी करून घ्या. ठीक आहे. आणि याला वरती जरा 3 डॉट्स वर क्लिक कर बेटा. श्रद्धा, मला वाटत नाही याला अलग से सेव्ह करायची गरज आहे. ऑटो सेव्हच होतं ते मोस्टली. येस मॅम, जर आपण कट केलं तरी पण सेव्ह होते मॅम ते. ऑटो सेव्ह आहे ते, फक्त तिथे अनटायटल डॉक्युमेंट नावाने येते ते PDF. मॅम केलं. मॅम तुमचा माईक ऑफ आहे. हे देवा, सॉरी, मी एवढा वेळ म्यूटवरच बडबड करते. बेटा लेफ्ट साइडला बघ, अनटायटल डॉक्युमेंट लिहिलंय श्रद्धा. येस मॅम. हा, त्याला क्लिक कर आणि ते अनटायटल डॉक्युमेंट लिहिलंय ना त्याच्यावरती क्लिक कर.
केले मॅम. हा, इथे नाव दे बेटा काहीतरी त्याला. डेमो 1 असं काहीतरी दे. आपण जस्ट हे ट्रायल करतोय ना. डेमो 1 किंवा टेस्ट 1 असं असं नाव द्या. आता ओके क्लिक कर. ठीक आहे. आता इथपर्यंत सगळ्यांनी केलंय. आय होप ज्यांनी स्क्रीनशॉट नाही पाठवले त्यांनी पण केलं असेल. हे बघा ज्ञानेश्वरनी मॅम शॉर्टकट. हा, केलंय टीचर. सगळ्यांनी केलं ना. कोणी राहिलं नाहीये ना मागे. नो मॅम, कोणीच नाही राहिलेलं. ठीक. मग आता आपण एक काम करू. इथून पुढचं जे आहे ते तर उद्या कंटिन्यू करू. आज आपण इथपर्यंत तरी आलो. टीचर उद्या पण या टाइमाला जाईल ना क्लास 8:30 ला. हो, उद्या पण 8:30लाच बेटा. ओके मॅम. हा, मॅम ते डेमो 1 कसे टाकायचे एकदा दाखवशाल का प्लीज? अच्छा. श्रद्धा दाखव बेटा. बघा नविष्ठा कसं केलं बघ. अरे माहिती पाहिजे बाकीच्या. झालं मॅम. समजलं नविष्ठा? हो नविष्ठा मॅम. समजलं? हा. मॅम मी शॉर्टकट मध्ये फोटो पाठवले आहेत. हा, हो बेटा बघते. कोणाला इथपर्यंत आपण जे केलं कोणाला डाऊट आहे? हे इझी होतं इथपर्यंत. काहीच म्हणजे अवघड नव्हतं. हा बोल आदिती. काय? हा बोल. टीचर डाऊट नाहीये, पण मी मगाशी ते जे कट केलं ना, ते कारण मला इकडे दाखव की माझं पोहोचलेलंच नाहीये. पण मग जेव्हा तुम्ही बोलले ना आलं, मग मी म्हणजे तोपर्यंत मी कट केलं होतं. तुझा आवाज कट ब्रेक झाला बेटा मध्ये मध्ये. मला नाही समजलं तू काय बोललीस. ठीक आहे, असू दे. तू पाठवलंस काहीतरी ना. असू दे. हा, नविष्ठा काय बोलायचं बेटा बोल. मोठी घे वाटलं असतं. काय नाही. दर्शन म्यूट कर. दर्शन माईक म्यूट कर. हा, ज्ञानेश्वर काय बोलायचं बेटा? हँड्रेस. ओके, ठीक आहे. मला वाटतं कोणाला काही डाऊट नाहीये तर आपण थांबूयात आज. आता आपण उद्या कंटिन्यू करूया इथून. ठीक आहे.